Hello dear students, welcome to all of you. You are learning the second lesson of part second, that is parallel line. Okay, in the previous video we started practice set 2.2. Okay, last video मध्ये आपण practice set 2.2 स्टार्ट केलेला. त्यामधील 2 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले. त्यामध्ये फर्स्ट वन आणि सेकंड वन. आणि आता थर्ड वन सॉल्व करायचं आहे. बघू आपण थर्ड वन. Okay, in the figure, if angle A congruent angle B and angle X congruent angle Y, then prove that line L parallel line L. Okay, काय प्रूव्ह करायचं आहे बघा. To prove, okay, line L parallel line L प्रूव्ह करायचं. Okay, दोन इन्फॉर्मेशन दिले. एक म्हणजे B आणि A इक्वल आहे आणि यामध्ये X and y इक्वल सांगितला. सेम सिम्बॉल आपण यूज केला. ओके, आता जर बघितलं असेल तर अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी दिलाय. ओके, डायरेक्ट आन्सर मध्येच बघू. दॅट इज प्रूफ मध्ये बघितलं तर चालेल, प्रूफ म्हणलं तरी. ओके, काय दिलं बघा. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. ओके, इट इज युअर गिवन. आता जर बघितलं असेल तर अँगल ए आणि अँगल बी हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कोणत्या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झाले? के मुळे. ओके, आणि कोणत्या दोन लाईन मध्ये एम आणि एल ते द्यावं लागेल. ओके, बट अँगल ए आणि अँगल बी आर कोणत्या टाइपचे अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, कोणत्या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झाले तर के. फॉर by transversal K. ओके, कोणत्या दोन लाईनला? M आणि N. ऑफ लाईन M and N. ओके, आणि कालच आपण बघितलं when the corresponding angles are equal then given two lines are parallel. therefore कोणत्या दोन लाईन पॅरलल ना? therefore line M parallel line. रिझन काय आहे? रिझन इम्पॉर्टंट आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट हे तुमचं इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन नंबर 1. आता दुसरी इन्फॉर्मेशन काय दिली? एक्स आणि वाय पॅरलल आहे. ओके, काय दिले बघा. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय. ओके, हे तुम्हाला गिवन दिले. आता पुन्हा तेच इथं जे स्ट्रॅटेजी यूज केली तेच इथं करायची. अँगल एक्स अँड अँगल वाय आर कॉन्ग्रुएंट. ओके, दे आर अल्टरनेट अँगल्स. ओके, झेड सिम्बॉल तयार होतो. सो दे आर अल्टरनेट अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स आर इक्वल देन लाईन्स आर पॅरलल. म्हणजे एम पॅरलल काय होणार? एम. मग हेच पुन्हा असं जसं लिहिले तसंच लिहावं लागेल. बट अँगल एक्स अँड अँगल वाय आर इथं करस्पॉन्डिंग होते म्हणून करस्पॉन्डिंग लिहिले. तर इथं अल्टरनेट असल्यामुळे अल्टरनेट आर alternate angle. Okay, formed by transversal. ओके, आता इथं ट्रान्सव्हर्सलचं नेम घ्यायची गरज नाही कारण की इथं दिलेलेच नाही. फक्त कोणत्या दोन लाईन्स आहेत ते फक्त लिहू. ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन M and line N. ओके, therefore क्या होणार? M parallel N होणार. therefore line M parallel line N. reason फक्त काय होणार? alternate angle test. ओके, alternate angle test. ओके, आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये जर ऑब्झर्व केलं तर ही लाईन L. ओके, ही लाईन L लाईन M ला पॅरलल. ओके, ॲज वेल ॲज लाईन N. ओके, ही लाईन N पुन्हा लाईन M ला पॅरलल आहे. म्हणजेच आपण करोडोली बघितली बघा लास्ट व्हिडिओ मध्ये. इफ टू लाईन्स आर पॅरलल टू अनदर और थर्ड लाईन. ओके, देन दिस टू लाईन्स आर ऑल्सो पॅरलल. म्हणजे अकॉर्डिंग टू काय येणार? करोडोली. देअरफॉर बाय करोडोली ओके ऑफ पॅरलल लाईन्स from equation 1 and 2 is also important. इथे लिहावं लागेल. from equation 1 and 2
बाय corollary of parallel lines काय होणार लाईन L पॅरलल लाईन L हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं लाईन L पॅरलल लाईन L ओके सिंपल आहे बघा काय केलं ना आपण फक्त इतर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट यूज केली these two lines are parallel इथे अल्टरनेट अँगल टेस्ट यूज केली these two lines are parallel म्हणजे ही सिंगल लाईन ओके ही लाईन या दोन्ही लाईनला पॅरलल असल्यामुळे या दोन्ही लाईन पण काय येणार एकमेकांना पॅरलल ना दॅट इज लाईन L पॅरलल लाईन L ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघू okay in the figure if ray BA okay ray BA parallel to ray DE okay parallel to ray DE angle C is equal to 50 degree okay angle C is equal to 50 degree angle D is equal to 100 degree then find the measure of angle ABC okay आता इथे कंस्ट्रक्शन ने हिंट ऑलरेडी दिली ड्रॉ अ लाइन पासिंग थ्रू पॉइंट C and parallel to line AB म्हणजे काय करायचं बघा आपल्याला या लाइन C मधून एक लाइन ड्रॉ करायची पण ती कशी या AB ला पॅरलल असण्याची म्हणजे ती अशी असेल कोणती लाइन ड्रॉ करायची आहे त्यांनी AB म्हणजे हा इथे A गेला ओके सॉरी ते लाइन आपण कोणतीही घेऊ शकतो समजा P आणि Q घेतला किंवा A B C D E F G घ्या ओके F G मग ते फक्त लिहावं लागेल कंस्ट्रक्शन मध्ये सो कसं लिहावं लागेल तुला कंस्ट्रक्शन मध्ये ड्रॉ लाइन पॅरलल लाइन BA ओके कसं सांगितलं ड्रॉ अ लाइन ओके ड्रॉ लाइन FG okay draw a line FG passing through point C at point C and parallel to ray BA okay clear है किंवा लाइन बी घेतलं पण तिथे ऍक्च्युअली हा रे बी आहे ना त्यामुळे आपण काय घेतलं रे बी आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं अँगल एबीसी फाइंड आउट करायचं बघू आता सिंपल आहे काय जास्त अवघड नाही प्रूफ मध्ये बघू ओके हे झालं तुमचं कंस्ट्रक्शन प्रूफ मध्ये पेक्षा सोल्युशन मध्ये ना ओके किंवा आन्सर म्हणलं तरी चालेल ओके पहिला गिवन काय दिले बघा रे डीई किंवा रे बीए पॅरलल रे डीई ओके हे तुम्हाला गिवन दिले इक्वेशन नंबर 1 आणि आता आपण कंस्ट्रक्शन काय केलं रे बीए पॅरलल लाइन FG पॅरलल लाइन FG इज कंस्ट्रक्शन ओके इक्वेशन नंबर 2 आता जस्ट थोडा वेळ आपण एका एक्झाम्पल मध्ये याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं इफ वन रे ऑन लाइन इज पॅरलल टू टू डिफरंट लाइन किंवा या दोन लाइन डिफरंट लाइन या एकाच लाइनला पॅरलल आहे म्हणजे दोन लाइन पण काय पॅरलल ना from equation 1 and 2 काय होणार इथे जो आपण रे DE parallel line FG वाटल्यास पुढे तुम्ही रिझन घेऊ शकता बाय द corollary of parallel lines ओके म्हणजे या तिन्ही लाइन एकमेकांना पॅरलल आहेत ओके आता या DE आणि FG मध्ये हा एक इंटरलँगल होतो आणि हा एक इंटरलँगल होतो बरोबर आहे या दोन इंटरलँगलचे ऍडिशन किती येणार आहे 180 डिग्री ओके 180 डिग्री सो काय होणार कोणकोणत्या ओके सो रे DE अँड पॅरलल लाइन FG आणि ट्रान्सव्हर्सल कोणते घेणार CD ओके सो इथे लिहू शकता नाउ रे DE parallel line FG and कोणती ट्रान्सव्हर्सल घ्यायचे DC किंवा CD and line CD is there
transversal is their transversal. Okay, so angle EDC or CDE म्हणलं तर चालेल. angle EDC plus angle DCG is equal to 180 degree because they are interior angles. म्हणून इथे पुढे रिझन लिहावं लागेल. interior angle. ओके, इंटेरियर एंगल्स. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. ईडीसी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 100 डिग्री. सो इथे सबस्टिट्यूट करू. देयरफॉर 100 प्लस अँगल डीसीजी इज इक्वल टू 180 डिग्री. प्लस 100 तिकडे गेला मायनस होणार. देयरफॉर अँगल डीसीजी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री दॅट इज इक्वल टू किती येणार आहे 80 डिग्री. ओके, म्हणजेच आपल्याला हा अँगल जो किती मिळाला तो किती आला बघा 80 डिग्री. क्लियर आहे. आता जर बघितलं असेल तर अँगल एबीसी आणि अँगल बीसीजी एकमेकांना अल्टरनेट अँगल्स आहेत. ओके, अल्टरनेट अँगल्स आणि या दोन लाईन पॅरलल आहेत आणि इथे लिहून घेऊ आपण नाव. आता कोणत्या या दोन लाईन घेऊ दॅट इज रे बीए आणि रे एफजी. ओके, नाव रे बीए पॅरलल लाईन एफजी and only parallel and transversal BC and line BC is their transversal. Okay, therefore कोणते दोन अँगल इक्वल होणार. अँगल ABC is equal to angle BCG. अँगल BCG. रिझन काय येणार अल्टरनेट अँगल. ओके, अल्टरनेट अँगल्स. पण अँगल बीसीजी कोणत्या दोन अँगल पासून बनलाय बघा. अँगल बीसीजी हा बीसीडी आणि डीसीजी दोन्ही पासून बनलाय. म्हणजे या दोन्ही अँगलचे ऍडिशन म्हणजे अँगल बीसीजीचं मेजरमेंट दॅट इज इक्वल टू अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल बीसीजी सॉरी बीसीडी प्लस अँगल डीसीजी. ओके, व्हॅल्यू पुट करा 50 डिग्री प्लस अँगल डीसीजी ची व्हॅल्यू आपण इथे काढली 80 डिग्री. ओके, म्हणजे किती होणार बघा 5 प्लस 8 13 दॅट इज 130 डिग्री. म्हणजे अँगल एबीसी चं फायनल मेजरमेंट किती आलं बघा 130 डिग्री. ओके, किती आलं 130 डिग्री. हे तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण काढू शकता. हे दोन अल्टरनेट अँगल दोन याचं मेजरमेंट घेऊन पुन्हा इंटर अँगल तसंही वापरू शकता. पण जी सिंपल आहे त्या पद्धतीने घेतले हे बघू शकता. जरा एकदा नजर टाका. ओके, आहे ते तुम्हाला मी नोट्स सेंड केले त्यामध्ये आहे बघा लिहून दिलेलं. ते त्यातील कॉपी करू शकता. नेक्स्ट एग्जाम्पल बघू. एग्जाम्पल नंबर 5. बऱ्यापैकी फिगर मध्ये याचा आन्सर मिळणार तुम्हाला. बघू आपण. रे ए ई parallel ray BD and ray AF and ray angle EAB. Okay, there is C is their bisector of angle ABD. Then prove that line AF parallel line BC or ray BC. Okay, बघू आपण काय सांगितलं बघा. पहिला इम्पॉर्टंट ray AF is a bisector of angle EAB. Okay, म्हणजे काय होणार ray AF is bisector ऑफ अँगल EAB. हे तुम्हाला गिवन दिले. ओके, म्हणजे हे दोन अँगल इक्वल होणार. अँगल EAF इज इक्वल टू अँगल FAB. ओके, इज इक्वल टू त्याला काय म्हणू आपण x. ओके, से. ओके, इज इक्वल टू x. ओके, मानला. नंतर अँगल ABD सेम ॲज इट इज. ओके, रे BC is bisector
अँगल ABD. म्हणजे इथे कोणते दोन अँगल इक्वल येणार? अँगल ABC इज इक्वल टू अँगल CBD इज इक्वल टू y इज इक्वल टू y. वाटल्यास आपण पुन्हा काय होणार? इट्स सेम. ओके, ऍक्च्युली याची गरज लागत नाही सेची, इथं आपण विदाउट एक्स पण घेऊ शकतो, वाटल्यास तसंही जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. पण फक्त फिगर मध्ये एक्स आणि एक्स मध्ये फिगर मध्ये ऑलरेडी दिले, त्यामुळे आपल्याला ते लिहावं लागतं, बाकी काय नाही. ओके, आता दुसरी इन्फॉर्मेशन, तिसरी इन्फॉर्मेशन काय दिली? AE आणि BD पॅरलल. ओके, इथे घेऊ आपण या साईडला. ओके, रे AE पॅरलल रे BD. ओके, आणि ट्रान्सव्हर्सल कोणती? एकच आहे, AB इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, अँड लाईन AB इज देअर ट्रान्सव्हर्सल. AB इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, मग कोणकोणते अँगल इक्वल येणार? अँगल EA आणि BD जर पॅरलल असेल तर अँगल EAB आणि अँगल ABD इक्वल येणार. देअरफॉर अँगल EAB is equal to angle ABD is equal to angle ABD. angle EAB is equal to angle ABD. ते दोन एकमेकांचे काय अल्टरनेट अँगल्स आहेत, त्यामुळे काय होणार? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. बरं, आता अँगल EAB म्हणजेच काय होणार? हे दोन्हीचे ऍडिशन म्हणजेच 2x होणार. ओके, म्हणजेच काय होणार? 2x. ओके, डायरेक्टली लिहिले तरी चालेल. दॅट इज अँगल EAB इज इक्वल टू EAF प्लस FAB. वाटल्यास तसंही लिहिलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट लिहा. दॅट इज x प्लस x इज इक्वल टू अँगल ABD. दॅट इज ABD म्हणजेच काय होणार? हा y प्लस y म्हणजेच काय होणार? y प्लस y. वाटल्यास इतर घेऊ आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ओके, म्हणजे आपल्याला इझी जाईल फ्रॉम 1 and 2. Okay, from 1 and 2. X plus x means 2x is equal to 2y. 2 get cancel. Okay, 2 get cancel. म्हणजे x is equal to काय y. मग x म्हणजेच आपण कोणता अँगल घेऊ शकतो? FAB. That is angle FAB is equal to angle y म्हणजेच काय घेऊ शकतो? ABC. Angle ABC. Okay, angle ABC. That is x means angle FAB and angle y means angle ABC. आता जर बघितलं असेल x आणि y हे दोन अँगल कोणत्या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेत? AB. म्हणजे कोणत्या लाईनमुळे? AF आणि BC मध्ये. आणि हे जर दोन अँगल बघितलं असेल तर ते एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणजे इथे लिहावं लागेल. ओके, बट अँगल FAB and angle ABC are alternate angles. Formed by transversal कोणती? ABC. ते एकच ट्रान्सव्हर्सल आहे. formed by transversal AB of रे AF आणि रे BC. कारण हे दोन अँगल रे AF आणि रे BC मध्ये फॉर्म झालेत ना. ऑफ रे AF and रे BC. Therefore, ray AF parallel ray BC. Reason काय आहे ना? Alternate angle test. Alternate angle test. ओके, इथं काय केलं बघा, इथं alternate angle theorem वापरला आणि इथं काय केलं? यूज केला, टेस्ट केला. ओके, क्लिअर आहे? या पद्धतीने एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. सेम वे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. बघू आपण. Okay, let's see next example. सेम त्या टाइपच आहे, थोडंसं उलट आहे. A B, this one is E F U C D S and R. Okay, P is there. काय काय सांगितलं बघा.
transversal EF, okay, of line AB and line CD intersect at point P and point Q respectively. Okay, ray PR is the and ray QS are the parallel. Okay, काय सांगितलं बघा आपल्याला, ray PR and ray QS is the parallel. Okay, अजून काय सांगितलं इन्फॉर्मेशन, and it bisect of angle BPQ, म्हणजे रे PR ही या दोन्हीची बायसेक्ट आहे, म्हणजे हे दोन अँगल इक्वल येणार तुमचे. ओके, हे दोन अँगल इक्वल आले, अँड ही QS बायसेक्टर असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल आले. ओके, आणि प्रूफ काय करायचं बघा आपल्याला, लाईन AB पॅरलल लाईन CD. मागाच्या एक्झाम्पल मध्ये पॅरलल लाईन होते आणि मग बायसेक्टर आपण पॅरलल प्रूफ केलं. आता इथे उलट दिले, पॅरलल बायसेक्टर आहेत आणि आपल्याला काय प्रूफ करायचं तेच करायचं आहे मागाच्या सारख्या एक्झाम्पल्स मध्ये. काय होणार बघा, रे PR इज बायसेक्टर किंवा एकाच ह्याच्यात घेऊ. ओके, रे PR अँड रे QS, म्हणजे डबल डबल स्टेटमेंट लिहायची गरज नाही. रे QS आर बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ and angle PQC or CQP, PQC respectively. Okay, respectively. Therefore हे दोन अँगल इक्वल येणार. ओके, म्हणजे therefore angle PPR is equal to angle RPQ is equal to half of angle BPQ. ओके, म्हणजे हे जे काय दोन अँगल आहेत या मोठ्या अँगलच्या हाफ असणार आहे. म्हणजे थोडक्यात समजून चला, हा 30 आहे, हा पण 30 येणार, म्हणजे टोटल किती झाली 60. किंवा उलट बघू, समजा हा टोटल 100 आहे. ओके, टोटल 100 डिग्री असेल तर बायसेक्टर असल्यामुळे निम्मे निम्मे पार्ट्स होणार, म्हणजे हाफ हाफ, म्हणजे किती, हाफ 50 आणि हाफ 50 म्हणतो हाफ ऑफ अँगल BPQ. ओके, अँड दुसरी इथं सेम आहे, अँगल PQS, अँगल PQS is equal to angle SQC is equal to half of angle PQC. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता मेन इन्फॉर्मेशन काय दिली, हे दोन रेज PR एकमेकांना पॅरलल. नाउ रे PR पॅरलल रे QS, आणि ट्रान्सव्हर्सल कोणती एकच आहे, ट्रान्सव्हर्सल EF, अँड लाईन EF is their transversal. Okay, line EF is their transversal. Okay, therefore काय होणार बघा, हे दोन अँगल इक्वल येणार. ओके, कोणते कोणते अँगल, RPQ. therefore angle RPQ is equal to angle PQS. हे दोन अँगल काय इक्वल आले, कारण की या दोन रेज एकमेकांना पॅरलल असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल आले, म्हणजे अल्टरनेट अँगल इक्वल झाले, म्हणून काय होणार, अल्टरनेट अँगल्स. ओके, अँगल थेरम लिहायची गरज नाही, अल्टरनेट अँगल्स असल्यामुळे. ओके, आता अँगल RPQ म्हणजेच काय, हाफ ऑफ अँगल BPQ, दॅट इज हाफ ऑफ अँगल BPQ. ओके, इज इक्वल टू अँगल PQS म्हणजेच काय, हाफ ऑफ अँगल PQC, हाफ ऑफ अँगल PQC फ्रॉम 1 and 2. दोन्ही साइडला कोणता नंबर कॉमन आहे तो कॅन्सल होणार, म्हणजे काय होणार, 1/2 आणि 1/2 गेट कॅन्सल, आणि ते काय होणार, therefore अँगल BPQ इज इक्वल टू अँगल PQC. ओके, आता बघा आपण हे सगळं प्रूफ करतो, हे रफ करतो मी. ओके, अँगल BPQ आणि अँगल PQC दोन एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत, आणि हे दोन्ही अँगल एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत. मग अल्टरनेट अँगल इक्वल असेल तर या दोन पॅरलल आहे ना, मग तेच लिहावं लागेल आता. बट अँगल BPQ and angle PQC are alternate angle. फॉर्मॅट सेमच राहतो बघा लिहिण्याचा, alternate angles formed by transversal कोणते EF of line AB and line CD, of line AB and line CD. Okay, therefore line AB parallel line CD. Reason क्या होना, they are alternate angles, that's why alternate angles. Therefore by alternate angle test. Okay,
This way we have to complete our practice set. Then next video we start problem set. Okay. Now stop here. Thank you.